The next article in laws of motion, real force and pseudo force. P is unsounded. Pseudo force. रिअल फोर्स म्हणजे कोणता फोर्स? तर जो फोर्स आपण ज्या 4 इंटरॅक्शन्स बघितलेल्या आहेत, म्हणजे 4 टाइप्स बघितलेले आहेत. नॅचरल फोर्सेस 4च आहेत इन द नेचर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स अँड स्ट्रॉंग न्यूक्लिअर, वीक न्यूक्लिअर. त्यांच्यापैकी जर कोणताही फोर्स असेल तर तो रिअल फोर्स. आणि रिअल नसणारा, ज्याला आपण नॉन रिअल म्हणतो परंतु तो इमॅजिनरी नाही, असा फोर्स म्हणजे सुडो फोर्स. तर सुरुवातीला आपण रिअल फोर्सची डेफिनेशन बघूया. व्हॉट इज मीन बाय रिअल फोर्स? द फोर्स विच ओबेज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन and has origin amongst from 4 fundamental interactions in the universe. तुम्हाला मी आता नावं सांगितलेली, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर अँड वीक न्यूक्लिअर फोर्स. या 4 पैकी जर तो फोर्स असेल तर तो फोर्स हा रिअल फोर्स म्हणतो आपण. म्हणजे त्याचं ओरिजिन यामध्ये असतं, या 4 मध्ये असतं. फोर्सेसचे आपल्याला भरपूर प्रकार मिळतात, वेगवेगळ्या टाईपचे फोर्स मिळतात. जसं फ्रिक्शनल फोर्स आहे, टेन्शन फोर्स आहे, नॉर्मल रिॲक्शन आहे. तर ते फोर्सेस यांच्यामधले, या चौघांमधलेच असतात. आणि असा फोर्स म्हणजे रिअल फोर्स. तर रिअल फोर्स जो नसेल तो नॉन रिअल म्हणतो आपण त्याला. पण नॉन रिअलचा कन्सेप्ट समजायला आपल्याला सुडो फोर्स म्हणजे काय आहे ते बघायला लागेल. So this is the real force definition which obeys Newton's laws of motion. Newton's laws of motion जो second law आहे, when there is a force, external unbalanced force, there is a change of state. इथे आपल्याला चेंज मिळते, change of state. When you apply certain force which is not balanced force, then there is a change of state of motion of body along a straight line. आपण straight line मधलं जर मोशन बघत असू तर body at rest and body is moving with uniform velocity or moving with zero velocity आपण म्हणतो, त्याला रेस्ट कंडिशन म्हटले जाते. सो दिस इज द फोर्स विच चेंजेस द स्टेट ऑफ मोशन. तर न्यूटन्स लॉ ओबे करणारा हा फोर्स, हे सगळे फोर्सेस आहेत. आता नॉन रिअल म्हणजे कोणते आहेत बघा. सुडो फोर्स, ऑल्सो कॉल्ड नॉन रिअल, नॉन रिअल फोर्स बट नॉट इमॅजिनरी. नॉन रिअल फोर्स विच इज टू बी ॲझ्युम्ड, विच इज टू बी ॲझ्युम. आपल्याला ॲझ्युम करायला लागतो. कशासाठी ॲझ्युम करायला लागतो? तर टू अप्लाय न्यूटन्स लॉज ऑफ मोशन इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आपण 2 फ्रेम्स बघितलेल्या आहेत फ्रेम ऑफ रेफरन्सच्या. एक इनर्शियल फ्रेम, दुसरी नॉन इनर्शियल फ्रेम. एक इनर्शियल बघितली होती. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स या कशासाठी वापरतो आपण? या फ्रेम्स तर बॉडी डिस्क्राईब करण्यासाठी, बॉडीची मोशन डिस्क्राईब करण्यासाठी, बॉडीची स्टेट डिस्क्राईब करण्यासाठी आपण या फ्रेम ऑफ रेफरन्सचा वापर करतो. ही इनर्शियल फ्रेम म्हणजे कोणती? ज्याच्यामध्ये न्यूटन्स लॉ सगळे ओबे होतात, न्यूटन्स लॉ व्हॅलिड आहेत, अशी फ्रेम ऑफ रेफरन्स. आपल्या दृष्टीने अर्थ इज ह्यूज इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, अर्थ. आणि इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सचं आपण डेफिनेशन बघितलेले. फ्रेम ऑफ रेफरन्स ॲट रेस्ट ऑर मुव्हिंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी. दुसरी आहे ती नॉन इनर्शियल फ्रेम. नॉन इनर्शियल ज्याच्यामध्ये न्यूटन्स लॉ व्हॅलिड होत नाहीत, ती नॉन इनर्शियल फ्रेम. म्हणजे आपण याच्यामध्ये बसचं एक्झाम्पल घेतलं होतं. बसमध्ये सडन जर ब्रेक अप्लाय केले तर आपण पुढं पडतो. म्हणजेच आपल्या दृष्टीने आपल्यावरती कुठलाही फोर्स ऍक्ट होत नाही. आपण ज्या वेळेला बसमध्ये असतो त्यावेळेला द बस ही फ्रेम ऑफ रेफरन्स झाली, ती नॉन इनर्शियल. बसवरती फोर्स अप्लाय केलेला आहे पण आपल्यावरती फोर्स नाही आहे, तरी पण आपण पुढे ढकललं जातो. मग ह्याचं उत्तर काय आहे की कोण आपल्याला ढकलतं?
तर ते रिझन आपल्याला सांगता येत नाही, तो फोर्स आपण सांगू शकत नाही. पण एखादा फोर्स आहे असं ॲझ्युम करतो आणि तो ॲझ्युम करून आपण सांगतो की आपली स्टेट बदलली आहे, म्हणजे आपण पुढं पडलो, आपण पुढं ढकललं गेलो. तर ही स्टेट बदलण्याचं कारण आपण एक फोर्स गृहीत धरतो, ॲझ्युम करतो, टू अप्लाय न्यूटन्स लॉज ऑफ मोशन इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. असंच एक एक्झाम्पल आपण आणखी बघायचंय. व्हेइकल आहे, व्हेइकलमध्ये एक पर्सन आहे आणि इथं एक पेंड्युलम लावलेला आहे. दिस इज अ पेंड्युलम. एक अडकवलेला आहे. जसे हँगर्स पण असतात, आपल्याला पकडायला, कॅच करायला हँगर्स असतात, हात धरायला, तर तशा प्रकारचं एक इथं ऑब्जेक्ट आहे. समजा जर ही रेस्टला असेल, ही व्हेइकल आहे ती रेस्टला आहे, रेस्टला, तर काय होईल? तर पेंड्युलम आहे त्या स्थितीत राहणार आहे आणि आपण सुद्धा त्या ठिकाणी बसलेलो आहे. म्हणजे आपल्या दृष्टीने फ्रेम ऑफ रेफरन्स रेस्टला आहे, आणखी पेंड्युलम पण रेस्टला राहिला. नो फोर्स इज ऍक्टिंग, नो चेंज इन द स्टेट ऑफ मोशन. न्यूटन्स लॉ इज व्हॅलिड. कोणताही फोर्स नाही आहे, त्यामुळे तो आहे तसाच राहणार, त्याची स्टेट आहे तशीच राहणार. समजा याला ॲक्सेलरेशन दिलं, ही बस किंवा व्हेइकल ॲक्सेलरेट झाली, सडन पुढे गेली, तर काय होईल बघा? ॲक्सेलरेशन, पुढे गेली. सो दिस इज ॲक्सेलरेटेड. ही रेस्टला आहे, तर ही ॲक्सेलरेट झाली, तर हा जो पेंड्युलम आहे तो काय होणार? मागं येईल. आता हा मागं आला म्हणजे याने स्टेट काय केली? चेंज केली. म्हणजे पहिला असा होता, त्यानंतर तो मागं आला, स्टेट काय झाली? चेंज झाली. सो विच फोर्स इज ऍक्टिंग टू चेंज द स्टेट? असा जर क्वेश्चन विचारलं तर आपल्याकडे त्याचं उत्तर नाही आहे, कारण आपल्याला फोर्स दिसतच नाही, कोण त्याला मागं खेचतंय हे दिसत नाही आहे. सो सम फोर्स इज ऍक्टिंग ऑन दिस पेंड्युलम. तर हा फोर्स म्हणजे जिथं आपण ॲझ्युम करतो तो फोर्स म्हणजे स्युडो फोर्स. आता बसमध्ये आपण बसलेलो आहे, आपल्या दृष्टीने हा पेंड्युलम याने स्टेट बदलली, तर ही बदललेली स्टेट, जो फोर्स आपल्याला दिसत नाही आहे पण तो जाणवतोय, ऍक्च्युअल रियालिटीमध्ये हे घडतंय असं, म्हणजे ते इमॅजिनरी नाही आहे. कुठला तरी एक फोर्स आपल्याला ॲझ्युम करायला लागेल, तर तो ॲझ्युम फोर्स म्हणजे नॉन रिअल किंवा त्याला स्युडो फोर्स म्हणतो. तर ही जी ॲक्सेलरेटेडची ॲक्शन आहे, सडन बस स्टार्ट केली, सडन व्हेइकल स्टार्ट झाली, पुन्हा जर कॉन्स्टंट स्पीडने जात असेल, कॉन्स्टंट स्पीड, आता जर कॉन्स्टंट स्पीड घेतला, स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट, तर पेंड्युलम हा आहे असाच राहणार, म्हणजे डाऊनवर्ड आहे असाच राहील, कारण हा स्पीड काय झाला? कॉन्स्टंट. सुरुवातीला ॲक्सेलरेट झाली, सडन स्टार्ट झाली, म्हणजे झिरो व्हेलॉसिटी होती पहिले. व्हेलॉसिटी किती होती? 0. आता व्हेलॉसिटी 0 नाही, सडन चेंज झाला. सो देर इज अ ॲक्सेलरेशन इन फॉरवर्ड डिरेक्शन. सो पेंड्युलम मूव्स इन दिस रिव्हर्स डिरेक्शन, बॅकवर्ड डिरेक्शन. आपल्यावरती सुद्धा परिणाम होतो. आपण मागं थोडं ओढलं जातं, मागं ढकललं जातं. तर कॉन्स्टंट स्पीड जर राहिला तर आपल्यावरती पण काही परिणाम होणार नाही, पेंड्युलमवर पण काही परिणाम होणार नाही, जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर. आता समजा कॉन्स्टंट स्पीडने जाते व्हेइकल आणि आपण त्याचा स्पीड अचानक कमी केला, अचानक आपण स्पीड कमी केला, तर काय होईल बघा? आपण स्पीड कमी केला, जर स्पीड कमी झाला तर आपल्याला काय दिसेल? रिव्हर्स ॲक्सेलरेशन झालं, ॲक्सेलरेशन बॅकवर्ड, कारण स्पीड कमी झाला. सो ॲक्सेलरेशन इज इन दिस डिरेक्शन, लेफ्ट साईड डिरेक्शन. पेंड्युलम जाईल इथे आणि आपण पण थोडं पुढे झोकलं जाऊ. सो देर इज अ
change in state of body when this vehicle decelerates. डिसिलरेट्स म्हणजे ज्याचा स्पीड कमी होत गेला. डिसिलरेट कमी होत जाणे, युनिफॉर्म वेलॉसिटीने जात होते, नो चेंज इन द स्टेट ऑफ पेंडुलम. आता स्पीड एकदम कमी केला, देर इज अ चेंज इन स्टेट ऑफ पेंडुलम. आता फोर्स कशावर लावलेला आहे तर व्हेकलवर लावलेला आहे फोर्स, पण पेंडुलम वरती फोर्स नाहीये, पण पेंडुलम सुद्धा ढकलला गेला पुढं. म्हणजेच या पेंडुलम वरती कुठला तरी फोर्स ऍक्ट होतो इन दिस डिरेक्शन. या केसमध्ये काय होतं, पेंडुलमला फोर्स ऍक्ट होतो रिव्हर्स डिरेक्शनने. तर हा किती फोर्स ऍक्ट होतो हे सुद्धा मोजता येतं किंवा हे कॅल्क्युलेट करता येतं. फोर्सची व्हॅल्यू मास, याचं मास, आणि ऍक्सेलरेशन फ्रेम ऑफ रेफरन्स, फ्रेमचं ऍक्सेलरेशन. फ्रेम म्हणजे काय आहे तर यामध्ये ही व्हेकल आहे किंवा बस आहे, ही या बसचं ऍक्सेलरेशन, फ्रेम ऑफ व्हेकल, व्हेकलच्या फ्रेम मध्ये त्याचं ऍक्सेलरेशन. आणि बॉडीचं मास, मास ऑफ बॉडी, हे बसचं मास नाही, बॉडीचं मास, जो ऑब्जेक्ट ज्याच्यावरती फोर्स लागतोय त्याचं मास. आणि डिरेक्शन कुठली आहे, अपोजिट, अपोजिट डिरेक्शन, अपोजिट डिरेक्शन. इथं सुद्धा बघितलं तर ऍक्सेलरेशन या बाजूला आहे लेफ्ट साईडला, आणि राईट साईडला काय आहे, राईट साईडला आहे त्याचे त्या फोर्सची, नॉन रियल फोर्सची डिरेक्शन, अपोजिट, अगेन अपोजिट. सो दिस फोर्स which is assumed to apply न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. म्हणजे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन काय सांगतो आपल्याला, जर फोर्स लावला तरच बॉडीची स्टेट बदलणार. जर अनबॅलन्स फोर्स लावला, एक्सटर्नल फोर्स, तर बॉडीची स्टेट बदलणार. मग इथं स्टेट बदलली, आपल्याला फोर्स ॲज्युम करायला लागला, आणि कारण तो फोर्स आपल्याला कुठे आहे ते दिसत नाहीये, म्हणजे कुठलाच फोर्स आपण सांगू शकत नाही नॉन इंटरॅक्शन मधला. तर हा फोर्स म्हणजे नॉन रियल फोर्स, ज्याला आपण स्युडो फोर्स म्हणतो. आता याची आपण ऍक्च्युअल डेफिनेशन बघूया. डेफिनेशन ही समजते का बघा. द नॉन रियल फोर्स विच इज टू बी ॲज्युम्ड, आपण ॲज्युम केला, टू अप्लाय न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अप्लाय करण्यासाठी इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता ह्या दोन झाल्या आहेत त्या नॉन इनर्शियल, नॉन इनर्शियल, and this is at rest, this is inertial frame of reference, this is inertial frame of reference. इथं फोर्स नाहीये, त्यामुळे बॉडीची स्टेट आहे तशीच राहिली आहे. इथं आपल्याला फोर्स दिसत नाही, बॉडीची स्टेट बदलली. सेकंड डायग्राम मध्ये, थर्ड डायग्राम मध्ये सुद्धा काय झालं, बॉडीची स्टेट बदलली, आपल्याला फोर्स दिसत नाही. तर फोर्स कुठं लावला जातोय, फक्त व्हेकल वरती. ब्रेक लावला जातोय, ऍक्सेलरेटर वरती पाय ठेवून ऍक्सेलरेट केली जाते. तर या प्रकारचे फोर्सेस हे फक्त व्हेकल वर लावलेले आहेत. मग व्हेकल मध्ये जी आत व्यक्ती बसलेली आहे तिच्या दृष्टीने पेंडुलमची स्टेट बदलली. सो दिस इज नॉन इनर्शियल फ्रेम, बस इज नॉन इनर्शियल फ्रेम. असंच आणखीन एक एक्झाम्पल आपण बघणार आहे, ते लिफ्ट आणि मॅन. लिफ्ट मॅन, त्याला प्रॉब्लेम्स म्हणतात, लिफ्ट मॅन ही आपण केस बघणार आहे. पण नॉन रियल किंवा स्युडो फोर्सचा फॉर्म्युला काय येणार, F इज इक्वल टू ma. हा फॉर्म्युला, यात काय लक्षात ठेवायचं आहे, एम म्हणजे ज्याच्यावरती फोर्स लागतोय, ॲझ्युम करतोय त्या बॉडीचं मास. And what is A? A is acceleration of frame of reference. ती बॉडी ज्या फ्रेम मध्ये आहे त्या फ्रेमचं ऍक्सेलरेशन. हा झाला फॉर्म्युला. त्याची डिरेक्शन कशी असणार आहे तर ऍक्सेलरेशन
फ्रेमचं ज्या ठिकाणी आहे, ज्या डिरेक्शनला आहे त्याच्या अपोजिट असणार आहे, हे लक्षात ठेवायचं.